जय भारत जागृती न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. दर्शक हो, आपण पाहत असाल महाराष्ट्रातल्या 29 महानगरपालिकांच्या निवडणुकांचे निकाल हळूहळू जाहीर होत आहेत आणि सगळ्यांना उत्सुकता आहे. त्यातल्या त्यात आंबेडकरी जनतेला उत्सुकता आहे की वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवारांचे काय निकाल आहेत, कुठे कुठे वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार निवडून आलेले आहेत हे जाणून घेण्याची उत्सुकता आहे. आणि ती उत्सुकता आम्ही आता तुमची दूर करणार आहोत. आम्ही तुम्हाला सांगणार आहोत की वंचित बहुजन आघाडीचे महाराष्ट्रातल्या 29 महानगरपालिकेमध्ये कोणत्या कोणत्या महानगरपालिकेमध्ये कोण कोण उमेदवार हे वंचित बहुजन आघाडीचे निवडून आलेले आहेत. सर्वप्रथम आपण नांदेड महानगरपालिकेचा बघूया. नांदेड महानगरपालिकेमध्ये प्रभाग 7 मधून ड इंजिनियर प्रशांत विराज इंगोले हे विजयी झालेले आहेत. त्याचबरोबर नांदेड वाघाळा महानगरपालिकेचे प्रभाग क्रमांक 7 मधून अ प्रभागाचे राहुल मधुकर सोनसळे हे सुद्धा नांदेड मधून विजयी झालेले आहेत. आणि औरंगाबाद महानगरपालिकेचा निकाल आपण बघूया. आता औरंगाबाद महानगरपालिकेत अफसर खान यासिन खान हे प्रभाग 3 ड मधून विजयी झालेले आहेत. आणि तसं औरंगाबादमध्ये हे औरंगाबाद मधून प्रभाग 3चं चारी उमेदवारांचं पॅनल हे विजयी झालेलं आहे. त्यामध्ये आपण बघितलं आत्ता की अफसर खान यासिन खान हे प्रभाग 3 ड मधून विजयी झाले आहेत. त्याचबरोबर प्रभाग 3 क मधून करुणा मेघानंद जाधव ह्या विजयी झाल्या आहेत. तसेच प्रभाग क्रमांक 3 अ मधून अमित सुधाकर भुईगळ हे सुद्धा औरंगाबाद या महानगरपालिकेमध्ये नगरसेवक म्हणून गेलेले आहेत. त्याचबरोबर अकोला महानगरपालिका निवडणुकीमध्ये शेख शमशू कमर शेख साब्बिर हे प्रभाग क्रमांक 14 मधून निवडून आलेले आहेत. तसेच अकोला महानगरपालिकेमध्ये प्रभाग क्रमांक 14 अ उज्ज्वलाताई पातोडे ह्या विजयी झालेल्या आहेत. त्याचबरोबर अकोला महानगरपालिकेमध्ये पराग गवई हे वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार प्रभाग क्रमांक 4 क मधून विजयी झालेले आहेत. तसेच दुसरे अकोलाचे उमेदवार निलेश देव हे सुद्धा प्रभाग क्रमांक 3 ड मधून विजयी झालेले आहेत. आणि लातूर महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये वंचित बहुजन आघाडीचे अमोल लांडगे हे प्रभाग क्रमांक 13 अ मधून विजयी झालेले आहेत. आणि प्रभाग क्रमांक 4 अ सचिन अर्जुन गायकवाड आणि प्रभाग क्रमांक 7 अ निकिता रोहित सोमवंशी आणि प्रभाग क्रमांक 2 अ अंकिता प्रशांत भडीकर हे वंचित बहुजन आघाडीचे लातूर महानगरपालिकेच्या निवडणुकीतून विजयी झालेले आहेत. आपण वंचित बहुजन आघाडीचा जर आपण हे जर बघितला निवडणुकीचा निकालाचा जर आलेख जर बघितला तर या महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये वंचित बहुजन आघाडीने काँग्रेस सोबत युती केली होती आणि ही युती मुंबई, लातूर आणि नांदेड या ठिकाणी ही युती होती. परंतु नांदेड आणि लातूर मध्ये वंचित बहुजन आघाडीला काँग्रेस सोबत केलेल्या युतीचा चांगला फायदा झालेला आहे आणि त्यामुळे वंचित बहुजन आघाडीचे लातूर आणि नांदेडमध्ये उमेदवार हे निवडून आलेले आहेत. अकोला हा पॅटर्न आहे बाळासाहेबांचा आणि त्या पॅटर्ननुसार अकोल्यामध्ये सुद्धा वंचित बहुजन आघाडीने चांगले यश संपादन केलेलं आहे. यामुळे आंबेडकरी जनतेमध्ये मोठा उत्साह दिसतोय आणि पुढे आशेचा किरण दिसतोय की आंबेडकरी चळवळ अजून जिवंत आहे आणि आज आंबेडकरी चळवळ बाळासाहेब आंबेडकरांनी जीवन ठेवली आहे. आणि या चळवळीतून खरी चळवळ चालवत बाळासाहेबांनी वंचित बहुजन आघाडीतील लोकांना किंवा वंचितांना सत्तेमध्ये सुद्धा बसवलं असं आपल्याला म्हणता येईल. आपण मुंबईमध्ये मात्र आपल्याला जसा पाहिजे तसा आपल्याला जो विश्वास होता की वंचित बहुजन आघाडीचे मुंबईमध्ये काही उमेदवार निवडून येतील, परंतु तसं काही आपल्याला मुंबईमध्ये दिसत नाही. मुंबईमध्ये युती होतानाच काँग्रेसमध्ये 2 गट होते. एक वंचित बहुजन आघाडी सोबतचा होता आणि दुसरा जो आहे तो बाळासाहेब त्याला म्हणत होते की RSSचा तो शिल्पर सेल आहे. RSSचे लोक वंचित बहुजन आघाडी सोबत नको असं म्हणत होते, असं बाळासाहेबांचं मत होतं.
आणि कदाचित त्याच्यामुळेच मुंबईमध्ये वंचित बहुजन आघाडीला फारसं यश आलेलं नाही. परंतु जेवढे काही आपल्याला या महानगरपालिकेमध्ये वंचित बहुजन आघाडीच्या माध्यमातून आपले उमेदवार आंबेडकरी चळवळीचे लोक सभागृहामध्ये जातील आणि तिथे आता आपला आवाज उठवण्यासाठी कोणीतरी आहे हा विश्वास लोकांमध्ये जागृत झालेला आहे. आणि हक्कानं आपले कामं घेऊन हे लोक वंचित बहुजन आघाडीच्या नगरसेवकांकडे जातील हा विश्वास आहे. आणि पुन्हा जागृती न्यूजच्या माध्यमातून सुद्धा आम्ही महानगरपालिकेच्या या निवडणुकीमध्ये वंचित बहुजन आघाडीचे जे उमेदवार निवडून आलेत त्यांचं आम्ही अभिनंदन करतो आणि त्यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा देतो.